नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय पुन्हा एकदा आपण हे आपल्या केशर आंब्याचं लोडिंग करायला घेतलेलं आहे। तर आज आपल्याला ही जी लोडिंग करायचं आहे ते बुलढाणा जिल्ह्यासाठी जवळजवळ आपल्याला ही 400 झाडं लोडिंग करायची आहेत। आता ही लोडिंग करत असताना हे कोणत्या शेतकऱ्यासाठी, कोणत्या गावात, किती रोपं, त्याने अंतर काय ठेवलं आहे, ह्याचं भविष्यात नियोजन कसं राहणार आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी शेतकऱ्यांनी तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात। आणि आपल्या नर्सरीमधून रोपं घेतल्यानंतर आपली नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल मिळतं आहे, खात्रीशीर रोपं मिळतात, तसेच खत, पाणी, छाटणी, फवारणीचं नियोजन म्हणजे सल्ला व मार्गदर्शन जे आहे ते फ्रीमध्ये मिळत असते। तर आता जास्त वेळ न घालवता आपण आता हे जे लोडिंग करतोय ते मोहिते बंधूंसाठी करत आहोत। आता केशव मोहिते आणि अरुण मोहिते असे हे दोघं आपले कस्टमर आहेत। आता हे मुक्काम पोस्ट नांद्रा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा या ठिकाणचे शेतकरी आहेत। आता ह्या शेतकऱ्यांनी 15 दिवसापूर्वी आपल्याकडं केशर आंबा आणि इतर काही झाडांचं बुकिंग केलं होतं आणि आज रोजी 29 मे 2024 रोजी आपण हे लोडिंग करत आहोत। आता ही 400 रोपं आपल्याला लोडिंग करायचे आहेत, बघू शकतो आपण अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे। आता हे लोडिंग आता ह्या शेतकऱ्यांनी आपल्या सांगण्यानुसार खड्डे घेतलेले आहेत, 12x6 वर नियोजन आहे, बघू शकतो आपण 12x6 वर नियोजन घेऊन एकरी 600 रोपं या प्रमाणात त्यांनी थोडं क्षेत्र कमी असल्यामुळं 400 रोपांचं बुकिंग आहे आणि इतर झाडं बांधाला अशा पद्धतीनं जवळजवळ हे 500 झाडांचं नियोजन आहे टोटल, बघू शकतो आपण। आता रोपं म्हटलं तर 2.5-3 फूट सांगितलेले आहेत, पण रोप असताना सगळी 3 फुटाची रोपं आपण सिलेक्टेड रोपं देत आहोत। अशा पद्धतीनं आपल्या हे नर्सरीमध्ये काम चालत असतंय। शेतकऱ्यांना सिलेक्टेड रोपं, खात्रीशीर रोपं, नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल मिळतं आहे आणि खत, पाणी, छाटणी, फवारणीचं जे काय नियोजन आहे, सल्ला मार्गदर्शन जे असेल ते सर्व आपल्याला मिळत असतंय। आता आपण पुढं बघणार आहोत जिथं रोपं भरली जातात ते सॉर्टिंग करून कशी भरली जातात ते थोडंसं आपण बघणार आहे। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपल्याला असे आपले जे नर्सरीचे जे डेली व्हिडिओ असतात ते पाहायला मिळतात आणि शेअर केल्यामुळं आपल्या मित्रमंडळींना आपल्या नर्सरीबद्दल माहिती होते। त्यासाठी तुम्ही आपल्या जे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करू शकताय। आता बघू शकतो आपण आता जे आपलं 1 महिना झालं जे आता लोडिंग चालू आहे ते बघू शकतो। अशा पद्धतीने आपण जे सिलेक्टेड आंबा आहे तो घेऊन जो वीक आंबा आहे किंवा खराब आंबा आहे तो बघू शकतो, असं आपण सॉर्टिंग करून बाजूला काढतोय। आता शेतकरी बघू शकतात की अशा पद्धतीनं आता हा जो आंबा आहे तो आपण सॉर्टिंग करून बाजूला काढलेला आहे। आता हा असताना 2 फुटाचा आंबा आहे, आपण शेतकऱ्यांना 2.5 ते 3 फूट सांगितल्यामुळं रोप जे वीक आहे, थोडं उंची कमी आहे, ते बाजूला काढलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जे सिलेक्टेड माल आहे ते भरत आहोत। आता आपण गाडीमध्ये बघितलेलं तसं आता आपण बघू शकतोय असं रोपांची उंची अशा पद्धतीनं काठी लावलेली आहे, काठी बांधलेली आहे। त्याला शेतकऱ्यांनी प्लॉटमध्ये लावल्यानंतर त्याला काठी चेंज करायची आहे सपोर्टसाठीची। आता ह्या आंब्याचं नियोजन म्हटलं तर येणाऱ्या सीझनला आपल्याला याला 2-2 आंबे आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला 2-2 डझन म्हटले ते आंबे धरता येतात। आता ह्या आंब्यामध्ये आपण ह्या आठवड्यामध्ये करमाळ्यासाठी गणगेसाहेब सभापती असतील यांच्यासाठी 600 रोपं, तसंच काल कोल्हेसाहेब रिटायर आर्मी ऑफिसर आहेत पारनेरचे, त्यांच्यासाठी 500 झाडं लोडिंग केलेली आहेत। तसेच इतर भागामध्ये सुद्धा आपलं लोडिंग झालेलं आहे। आता अशा पद्धतीनं दररोज आपलं लोडिंग चालू आहे। आता आपण ह्याआधी मगाशी पेरूचं लोडिंग असेल किंवा कालचं आपलं कोकणामधील चंदन, रक्तीचंदन आणि मोहगणीचं असेल हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्यानंतर आता हे आंब्याचं अशा पद्धतीनं हा आंबा लोडिंग चालू आहे, बघू शकतो आपण। नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, अनुदानपात्र नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स 1500हून अधिक व्हरायटीचे आपल्याकडे उपलब्ध आहेत। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला व मार्गदर्शन ही आपली वैशिष्ट्य।
ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस. रोपं बुकिंग केल्यानंतर 2 दिवसामध्येच रोपं घरपोच येतात. सीझन चालू असल्यामुळे डेली गाड्या चालू असतात. शेतकऱ्यांची 200-400 रोपं जरी असली तरी आपण ही तात्काळ पोच करत आहोत. अशा पद्धतीनं आता हे आपलं काम चालू आहे. आता बघू शकतो आपण काल जी नगरला भरलेली गाडी, त्याच्यात हा आंबा सॉर्टिंग करून ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं सिलेक्टेड माल घेण्याचा प्रयत्न असतो आपला सगळा. शेतकरी ऑनलाईन विश्वासानं आपल्यावर बुकिंग करत असतात, तर तो विश्वास जपण्याचा प्रयत्न आपण 100% करत असतो. तरी ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तसेच कोणतीही रोपं लागणार असतील तर बुकिंग करा. ऑनलाईन बुकिंग केलं तरी रोपं घरपोच येतात. नर्सरीवर येण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन या, म्हणजे भेट होते, सविस्तर माहिती मिळते. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.